आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। कांदा पीक कापणी अहवाल कृषी विभागाने सार्वजनिक करावा, माणिकराव निकम यांची मागणी। देवळा तालुक्यातील सर्व महसूल मंडळाचे सन 2026 खरीप हंगामातील अंतिम पीक कापणी अहवाल, उंबरठा उत्पादन आणि त्या संदर्भातील स्थळ पंचनाम्याच्या सत्यप्रती सार्वजनिक करण्यात याव्या, अशी मागणी देवळा तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माणिकराव निकम व देवळा तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांनी देवळा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात पुढे म्हटले आहे की या संदर्भात कांदा अंतिम पीक कापणी अहवाल, स्थळ पंचनामा, शेतकऱ्यांचे नाव, गाव व सॅटेलाईट इमेजेसच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले पीक कापणी अहवाल विमाधारक शेतकऱ्यांच्या अवलोकनासाठी देवळा तालुका कृषी विभागाने उपलब्ध करून द्यावेत। शासनाने पीक विमा भरपाई देण्यासाठी ठरवलेल्या निकषानुसार पीक कापणी अहवाल, स्थळ पंचनामा आणि सॅटेलाईट इमेजेसच्या प्राप्त झालेल्या पीक कापणी अहवालांच्या सरासरीवर अंतिम उंबरठा उत्पादन निश्चित केले जाते। या प्रक्रियेच्या आधारेच विमाधारक शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येते। शेतकरी संघटनेच्या मते हे दोन्ही अहवाल गोपनीय स्वरूपाचे नसून शेतकऱ्यांना वास्तविक परिस्थितीची माहिती मिळावी आणि प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी हे अहवाल सार्वजनिक करणे आवश्यक आहे। त्यामुळे देवळा तालुक्यातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना हे अहवाल उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे। यावेळी देवळा तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माणिकराव निकम, दिलीप शंकर शेवाडे, भाऊसाहेब पंडित शेवाडे आदी उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।